त्या दिवसानंतर ओ लॉर्ड ब्युटिफुल, त्या दिवसानंतर मी सगळ्या प्राण्यांवरती माझा आत्मा ओतणार आहे. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्मा माझ्यावरती ओतला गेला आहे. तिकडे काय लिहिलं आहे, त्या गोष्टींनंतर मी सगळ्या प्राण्यांवरती माझा आत्मा ओतेन आणि तुझे मुली मुलगे भविष्यवाणी करतील आणि तुमचे तरुण दर्शन बघतील. प्रत्येक जो माणूस जो सांगतो जो पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये आहे त्याला ही काम करावे लागतील. तुम्हाला भविष्यवाणी केली पाहिजे, तुम्हाला स्वप्न बघितली पाहिजे, तुम्हाला दर्शन बघितली पाहिजेत. ही पवित्र आत्मा तुमच्यासाठी सेवकाई आहे. परमेश्वराने पवित्र आत्मा तुम्हाला यासाठीच दिला आहे. हे नाही ते पवित्र आत्म्यासोबत तुम्हाला नोकरी भेटली नाही, तो पवित्र आत्म्याचा बेस्ट पर्पज नाही आहे. पवित्र आत्म्याचा बेस्ट पर्पज काय आहे की तुम्ही भविष्यवाणी करून आपल्या विश्वाला परमेश्वराच्या इच्छेसोबत बदला. हालेलुया. हालेलुया. आपल्या हातांना उठवा, परमेश्वराशी बोला, सांगा तो किती चांगला आहे, सांगा त्याच्या दयेसाठी. ओ धन्यवाद 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 तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुणेसाठी, तुमच्या भलाईसाठी धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद 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 तुमच्या आत्म्यासाठी धन्यवाद प्रभू. तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी धन्यवाद देतो, या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात. धन्यवाद पवित्र आत्मा. आम्ही सांगतो आमचे हृदय, आमचे आत्मा उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. ओ प्रिय पवित्र आत्मा, धन्यवाद धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. असू शकता. वाव. शेजारचं स्वागत करू शकता. बोला स्वागत आहे तुमचं. आनंदी होऊन बोला स्वागत आहे तुमचं. आनंद झाला तुम्हाला बघून. प्रेज द लॉर्ड. गेल्या संडे आपण बोलायला सुरू केलं होतं की हे दिवस कोणते आहेत पवित्र आत्म्याचे. मी आणि तुम्ही महान कामांना करू शकतो. हालेलुया. बोला पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. मी महान कामांना करू शकतो. मी असंभवला संभव करू शकतो. तुम्ही समजताय इट्स बिग. गॉट टू रिअलाइज इट. तुम्हाला हे ओळखावं लागेल तुम्ही पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये आहात आणि असंभवला संभव बनवणं आपल्यासाठी गरजेचं आहे, सोपं आहे. येते दिवस नाही जेव्हा आपण हारून येऊ. येते दिवस नाही जेव्हा आपण गरिबीमध्ये जगू. ते दिवस नाही जेव्हा आपण गरिबीमध्ये जगू. पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. पवित्र आत्म्याचे दिवस. या दिवशी पवित्र आत्मा पेंतेकोस्ते दिवशी आला त्या दिवसापासून चमत्कार होत आहेत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते पेंतेकोस्ते दिवशी 120 चेले कुठे होते? वरच्या खोलीमध्ये बसून प्रार्थना करत होते. आता 40 दिवसापूर्वी येशू ख्रिस्त मेले होते, रोज जिवंत झाले होते. 3 दिवसानंतर कुठे गेले होते? स्वर्गामध्ये गेले होते. त्यानंतर परत आले. काही दिवस कुठे राहिले? चेल्यांसोबत राहिले. आणि त्यांच्या स्मरणाच्या काही दिवसानंतर हे कुठे होते? वरच्या खोलीमध्ये होते. परवाच्या दिवशी पेंटेकॉस्टचे पर्व जर तुम्ही वाचाल तर तिकडे जवळजवळ 60, 70 ते 90 दिवस आहेत. कोणत्या पर्वापासून? पेंतेकॉस्टच्या पर्वापर्यंत. त्याच्यामध्ये एवढा वेळ आहे तरी जवळजवळ 60 दिवस झाले होते. बोला 60 दिवस झाले होते. आणि सगळ्यात मोठा सताव झाला होता. सगळ्यात मोठा सताव जेव्हा पूर्ण जग एका व्यक्तीच्या विरुद्ध होतं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या. पूर्ण जग एका व्यक्तीला चुकीचं ठरवत होता. कोणी पण त्यांच्या उभं राहत नव्हतं सोबत. त्याचे चेले पण त्याला सोडून निघून गेले होते. चेले पण सोडून निघून गेले होते. त्याच्यानंतर हे 120 लोक घाबरलेले. विचार करून बघा, पूर्ण जग 120 मारून टाकायला इच्छित होती. पूर्ण जगामध्ये पण कोणी पण येशू ख्रिस्ताचं नाव ऐकायला तयार नव्हतं. पूर्ण जगामध्ये येशू ख्रिस्तासोबत ओळखलं जाणं कोणाला आवडत नव्हतं.
कारण आता काही दिवसापूर्वी येशू ख्रिस्ताला एका डाकूसारखं मारलं गेलं होतं. हे 120 बसलेले आहेत प्रार्थना करण्यासाठी. पवित्र आत्मा आला. प्रेज द लॉर्ड. कोणाला? पवित्र आत्मा. बोला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. बोला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. कारण बरेच जण माहीत नाही की पवित्र आत्मा आला आहे. ते प्रत्येक संडेला गाणं म्हणतात, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. बेइज्जती आहे पवित्र आत्म्याची. जो आला आहे त्याला परत बोलवणं काय आहे? अपमान, अज्ञानता. बोला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. तर 120 कुठे होते? वरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते आणि पूर्ण जग यांच्या विरुद्ध होतं. बोला पूर्ण जग यांच्या विरुद्ध होतं. पण पवित्र आत्मा आला. बोला पण पवित्र आत्मा आला. सरकार यांच्या विरुद्ध होती. खोटी धारणा बनवली जात होती. सरकारांनी सैनिकांना पैसा दिला होता की ते खोटं बोलतील की येशू ख्रिस्ताचे चेले येशू ख्रिस्ताच्या शरीराला चोरून घेऊन गेले. सर्व चालू होतं. सगळं काही क्रिया कोणाची होती? सरकारची. आणि हे 120 लोक होते आणि बोला पवित्र आत्मा आला. हॅलो किती लोक आहेत? बोला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. आणि जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा 120 लोकांमधला एक पेत्र उठला. तो पेत्र ज्याने येशू ख्रिस्ताला थोड्या दिवसापूर्वी 3 वेळा नकार दिला होता आणि एका छोट्या मुलीशी घाबरला होता. हे नाही कोणी बंदूक ठेवून विचारलं होतं काय तू येशू ख्रिस्ताला? एका छोट्याशा मुलींनी विचारलं. तू तर येशू मैदाने छोट्या मुलीला घाबरला होता. हाच पेत्र जो घाबरला होता. हेच 120 लोक जे सगळ्यात अभागे होते कदाचित. सगळ्यात अभागे. यांच्या गुरुजींना काय मरण दिलं होतं? डाकूचं मरण. बेइज्जतीची काही सीमा नव्हती. पण हे 120 बसले होते आणि पवित्र आत्मा आला. प्रेज द लॉर्ड. बोला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आला. आणि जेव्हा पवित्र आत्मा आला तेव्हा त्या पेत्राने उठून प्रचार केला आणि एका दिवसामध्ये 3000 लोकांनी त्याच व्यक्तीला ग्रहण केले ज्याच्या विरुद्ध हे थोड्या दिवसापूर्वी होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विचार करून बघा. 3000 लोक एक साथ. हे 3000 लोक जे येशू ख्रिस्ताचे दुश्मन होते. तीन हजार लोक जे येशूचे दुश्मन होते. हे यहुदी होते. यहुद्यांनी सगळ्यांनी मिळून येशू ख्रिस्ताला क्रूसावरती लटकवलं होतं. अन्य जाती नव्हते. हे यहुदी होते. आणि प्रत्येक यहुदीला माहिती होतं की येशू ख्रिस्ताला क्रूसावरती लटकवलं गेलं आहे. हे 3000 लोक येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये होते. पवित्र आत्म्याच्या द्वारे मिनिटांमध्ये बदलले गेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. हे 3000 विरोधी. ओ हालेलुया. तुम्ही गेला सुवार्ता प्रचार करण्यासाठी आणि तुम्हाला सांगितलं गेलं की हा पूर्ण गाव येशू ख्रिस्ताच्या विरोधामध्ये आहे. बोलतात मी पण आज पवित्र आत्म्याने भरलेलो आहे. मी या पूर्ण गावाला बदलून दाखवणार. हालेलुया. जेव्हा तुम्हाला तुमचं ऑफिस सांगते जर तुम्ही रॅप्सोडी वाटणार तर तुम्हाला आम्ही ऑफिसमध्ये काढून टाकू. तुम्ही बोलता प्रभू काय तुमचे विरोध दिसत आहेत. तर आज संध्याकाळपर्यंत रॅप्सोडी वाटणार पण आणि पार्टनर पण बनणार आहेत पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. हालेलुया. दॅट्स हाऊ यू लिव्ह. तुम्ही पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये जगत आहात. तुम्ही पवित्र आत्म्याच्या दिवसामध्ये जगत आहात जिकडे प्रत्येक विरुद्धच्या डोक्याला आपण सेकंडामध्ये बदलू शकतो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे. हे नाही की इकडे ह्याने नाही म्हटलं तर काय झालं. मी पण काय आहे पवित्र आत्म्याने भरलेलो आहे आणि मी ह्या विरोधींना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे बदलू शकतो. आणि हे येशू ख्रिस्ताच्या समोर गुडघे टेकणार आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ऐकताय का? इफ यू अंडरस्टँड की तुम्ही कोणत्या ज्या दिवसांमध्ये जगत आहात
कोणत्या दिवसांमध्ये जगत आहात? आम्ही पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये जगत आहोत, जिकडे आम्ही असंभवला संभव करू शकतो. सेकंदामध्ये देशाचे देश बदलू शकतात आणि कोणी काहीच नाही करू शकत, कारण पवित्र आत्म्याला शोधणार कुठून? पवित्र आत्म्याच्या विरुद्ध काहीच हत्यार नाही आहे. पवित्र आत्म्याच्या विरुद्ध कोणता नियम नाही आहे. पवित्र आत्म्याच्या विरुद्ध कोणतंही संविधान नाही आहे. पवित्र आत्मा काय आहे? जगाचा मालक आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पवित्र आत्म्याच्या विरुद्ध कोणताही नियम नाही, कोणतंही संविधान नाही, कोणताही केस नाही. हालेलुया. पवित्र आत्म्याला तुम्ही जेलमध्ये बंद नाही करू शकत. पवित्र आत्म्याला तुम्ही मारू नाही शकत. पवित्र आत्म्याच्या समोर तुम्ही उभे नाही राहू शकता. पवित्र आत्मा आहे, त्याने पूर्ण जग बनवलं. हालेलुया. पवित्र आत्मा ज्याने आकाश बनवला, समुद्र बनवला, हा तोच पवित्र आत्मा होता, जिकडे मोशेने आपले हात पसरवले आणि पूर्णच्या पूर्ण समुद्र 2 भागांमध्ये दुभागला गेला. ओ हालेलुया. कसं मी या पवित्र आत्म्यासोबत आजारी पडू शकतो? कसं मी या पवित्र आत्म्यासोबत हारू शकतो? कसं मी या पवित्र आत्म्यासोबत बोलू शकतो की ओ कोणी मला पकडलं? कम ऑन. नाही 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 नाही. या पवित्र आत्म्यासोबत मी फक्त बदलू शकतो. हालेलुया, हालेलुया. थोड्यात सोय पण तुम्ही पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये आहात. पवित्र आत्म्याच्या दिवसांमध्ये पवित्र आत्मा कोणाशी मला भीती नाही वाटत. सांगतो प्रभू मी एकटा पुरेसा आहे जग बदलण्यासाठी. जर मी एकटाच पवित्र आत्म्याला समजू तर प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. ऐकताय का? प्रेज द लॉर्ड. बोला हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. अच्छा वाचूया मत्तई 4:17 ना. मत्तई 4:17. त्या वेळापासून ओ लॉर्ड जीसस, तुम्हाला वाटतं मी हसत का आहे? दिसत आहे काहीतरी म्हणून मी हसत आहे. त्यावेळेपासून येशू ख्रिस्ताने प्रचार करायचा आणि तो त्यावेळेपासून, हा खूप इम्पॉर्टंट वेळ आहे. जर तुम्ही गोष्टीला वाचाल तर हा तो वेळ होता जेव्हा योहान बाप्तिस्मा देण्यात त्याला जेलमध्ये टाकलं होतं. त्याच्या अगोदर फक्त एकच व्यक्ती होता जो परमेश्वराच्या राज्याचा प्रचार करत होता, योहान बाप्तिस्मा देणारा. आणि ह्यावेळी त्याला बंद केलं गेलं होतं. पण येशू ख्रिस्त बुद्धिमान होते. आता ह्याला बंद केलं आहे तर जबाबदारी कोणाची आहे? माझी. जबाबदारी कोणाची आहे? माझी. आणि तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेले आहेत, आता राज्याचा प्रचार करण्याची जबाबदारी कोणाची आहे? माझी आणि तुमची. येशू ख्रिस्ताकडे बुद्धी होती कारण योहान जेलमध्ये होता. त्याने बोलला ओ आता जबाबदारी कोणाची झाली? माझी. आणि ज्या दिवशी येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेले जबाबदारी कोणाची झाली? माझी आणि तुमची. काय तुम्हाला तुमच्या जबाबदारीचा भास आहे? तुमची जबाबदारी आहे, हे तुमच्या हातांमध्ये दिला गेला आहे. ह्या दिवसापासून येशू ख्रिस्ताने प्रचार करणं आणि हे बोलणं आरंभ केलं की तुला मन फिरवा. ह्यासाठी मी असायला सुरुवात केली होती की बोललो हे प्रभू, जो संदेश तुम्ही त्या यहुदी अविश्वासांना दिला होता आज मला माझ्या चर्चमध्ये द्यायला लागत आहे. त्यासाठी मी हसत होतो, कारण मला माहीत नव्हतं की मग कोणत्या दिवशी मला हा प्रचार करावा लागेल. मन फिरवा बोला. आता हे लोक जे वर्षानुवर्ष चर्चमध्ये येत आहेत त्यांना मला आता ऐकावं लागेल मन फिरवा. त्यासाठी मी हसत होतो. शरीराला बोला मन फिरवा, अजून चांगल्या प्रकारे मन फिरवा. नक्की फिरवणार आहात का त्याच रस्त्यावरती जगणार आहात? यासाठी हसत होतो मी. हे प्रभू, हा प्रचार तुम्ही कोणाला केला होता? अविश्वास यहुदींना. ह्यासाठी मी हसत होतो. शेजाऱ्याला बोला मन फिरवा. हॅलो, शेजाऱ्याला बोला मन फिरवा. किती लोक फिरवणार आहेत? नक्की संदेश आहे तुमच्यासाठी. जर मन नाही फिरवणार तुम्ही चुकणार. जेव्हा परमेश्वराची गोष्टी बोलेल तेव्हा त्याला गंभीरतेने घ्या.
मन फिरवा. कोणाकडे फिरवा? परमेश्वराकडे फिरवा. आणि तुमच्यासाठी सोपं आहे, कारण तुमच्या आतमध्ये ऑलरेडी परमेश्वराचा स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, माझ्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव आहे. आनंद येऊन बोला, माझ्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव आहे. माझ्यासाठी परमेश्वरावरती पण लावणं सोपं आहे. त्यांच्यासाठी एवढं सोपं नव्हतं, कारण त्यांच्या आतमध्ये परमेश्वराचा स्वभाव नव्हता. ते नवीन जन्मले नव्हते. पवित्र आत्मा त्यांच्या आतमध्ये राहायला नाही आला होता. त्यांच्यासाठी मन फिरवणं कठीण होतं. पण तुम्ही आणि मी, माझ्या आणि तुमच्यासाठी मन फिरवणं कठीण नाही असलं पाहिजे. आपलं तर मन प्रभूमध्ये लागलेलं असलं पाहिजे. मग जर कोणाला तुम्हाला येऊन सांगावं लागेल की मन फिरवा, तर ही चांगली गोष्ट नाही आहे. ज्यांचं मन प्रभूमध्ये असलं पाहिजे आणि त्यांना सांगावं लागेल की मन फिरवा, चांगला संदेश नाही आहे. तुमच्याकडे तर हे पण नसलं पाहिजे की मन फिराव, तो पण चुकीचा संदेश आहे. तुमच्यासाठी संदेश काय असला पाहिजे? मन लावा. चला बोला, मन लावा. मन लावा. मन लावा त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जो ऑलरेडी मनामध्ये आहे. ऐकताय? जयाला बोला, मन लावा त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जे अगोदरपासूनच मनामध्ये आहे. तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे, ठीक आहे. त्यांच्यासाठी कठीण होतं, पण तुमच्यासाठी सरळ आहे. आणि मी तुम्हाला दाखवलं की येशू ख्रिस्ताने काय केलं. जेव्हा त्याने सांगितलं, स्वर्गाचा प्रचार केला, परमेश्वराच्या राज्याचा प्रचार केला, तेव्हा त्याने त्याला बरं केलं. तर आरोग्य खूप गरजेचं आहे. शरीराला बोला, आरोग्य खूप गरजेचं आहे. सेंटर बनवा. सेंटर बनवा. आणि फक्त सेंटरला बनवायचं नाही आहे, तुम्हाला सेंटर विकसित करायचं आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही, पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. पवित्र आत्म्याचे दिवस. माझ्या आणि तुमच्या काम करण्याच्या पद्धतीनं बदलावं लागेल. आणि प्रत्येक दिवशी संडेला येऊन संडे शिकून मंडेपासून तेच जीवन नाही जगू शकत जे मंडेपासून सॅटर्डेपर्यंत जगत होतो. जर तुम्ही संडे चर्चला गेला आहात तर तुमच्या पुढच्या मंडेला तुमच्या जीवनाची पद्धत बदलली पाहिजे. प्रत्येक मंडेला तुमच्याकडे जीवनाची एक नवीन पद्धत असली पाहिजे. जर तुम्ही प्रत्येक मंडेला तेच जीवन जे जगत आहात, जे प्रत्येक 10 वर्षापासून जगत होतात, तुम्ही चर्चमध्ये येऊन आपला टाइम खराब करत आहात. जर तुम्ही रॅप्सोडी वाचल्याच्या लगेच तुमच्या जीवनाची पद्धत बदलली पाहिजे. तुम्हाला कायम बदलण्याची गरज आहे. परमेश्वराच्या रूपामध्ये जे तुम्ही वचनामध्ये बघता, इकडूनच तुमचा विकास आहे. तर स्वतःला फसवू नका. जर तुम्हाला माहिती आहे की विकास कसा होतो आणि तुम्ही विकास नाही करत आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला, हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. बोला, हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. ऐकताय? बोला, हे पवित्र आत्म्याचे दिवस आहेत. तर काय करा? ते करा जे पवित्र आत्मा इच्छित आहे. चला, योएल 2 अध्याय 28 वचन. वाव. बोलू शकता वाव. आनंद येऊन बोला, वाव. परमेश्वर बोलत आहे. खूप इम्पॉर्टंट. त्याने सांगितलं त्या गोष्टींना ओ लॉर्ड, ओ लॉर्ड, ओ लॉर्ड, त्या गोष्टींनंतर मी सगळ्या प्राण्यांवरती माझा आत्मा देणार आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, परमेश्वराचा आत्मा सगळ्या प्राण्यांवरती ओतला गेला आहे. आनंद येऊन बोला ना, पवित्र आत्मा माझ्यावरती ओतला गेला आहे. तिकडे काय लिहिलं आहे? त्या गोष्टीनंतर मी सगळ्या प्राण्यांवरती माझा आत्मा ओतेन आणि तुझे मुलं मुली भविष्यवाणी करतील. तुमचे जुने लोक स्वप्न बघतील आणि तुमचे तरुण दर्शन बघतील. प्रत्येक तो व्यक्ती जो सांगत आहे पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये आहे, त्याला हे काम केले पाहिजेत. तुम्हाला भविष्यवाणी केली पाहिजे. तुम्हाला स्वप्न बघितली पाहिजेत. तुम्हाला दर्शन बघितले पाहिजेत. ही पवित्र आत्मा तुमची सेवकाई आहे. परमेश्वराने पवित्र आत्मा तुमच्याकडे यासाठी दिला आहे.
ओ तुम्ही सांगितलं नाही की पवित्र आत्म्याबरोबर मला नोकरी भेटली, पवित्र आत्म्यासोबत मला लग्न झालं. तो पवित्र आत्म्याचा बेस्ट पर्पज नाही आहे. पवित्र आत्म्याचा बेस्ट पर्पज काय आहे की तुम्ही भविष्यवाणी करून आपल्या विश्वाला परमेश्वराच्या इच्छेनुसार बदला. हालेलुया. ऐकताय तुम्ही? आम्ही परमेश्वराकडून ऐकू आणि त्या शब्दांना आपल्या विश्वामध्ये बोलू. आपलं विश्व बरबाद होण्यापासून वाचलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. त्या जेव्हा आत्मा ओतला गेला तर तुम्हाला काय करायचं आहे? भविष्यवाणी. तुम्हाला स्वप्न बघायची आहेत, नवीन घराची नाही, नवीन चर्चची. प्रेज द लॉर्ड. नवीन आत्म्यांचे. हालेलुया. हे परमेश्वराचं स्वप्न आहे. मला माहित नाही जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेलं असं तुम्ही काय बघता. मी हेच बघतो. मी जेव्हा माझ्या डोळे बंद करतो मला लाखो करोडो मला दिसून येतात. पवित्र सांगतो हे सगळे मी तुला देऊन ठेवले आहेत. कारण माझं काम पवित्र म्हणजे ती सेवकाई आहे जी माझ्यासोबत झाली पाहिजे. जेव्हा मी अन्य भाषा बोलत आहे तेव्हा मला स्वप्न दिसून आली पाहिजेत. कोणती वाली? जी मला परमेश्वराने दिली आहेत. प्रेज द लॉर्ड. स्वप्न नाही जी मी माझ्यासाठी बघितली आहेत. तुझे जुने लोक स्वप्न बघतील. प्रश्न आहे कोणती स्वप्न बघतील? ते नाही की त्याच्या डोक्याने ते बनत आहेत. ते स्वप्न जे परमेश्वराने पहिल्यापासूनच यांच्यासाठी बघितलं आहे आणि ते स्वप्न फक्त यांना पवित्र आत्म्याद्वारेच दिसून येऊ शकतं. आणि कारण की आता यांच्यावरती पवित्र आत्मा आला आहे, हे परमेश्वराच्या स्वप्नाला बघू शकतात जे परमेश्वराकडे यांच्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. ऐकताय का? नाही तर स्वप्न बघण्यासाठी पवित्र कशा पद्धतीपासून गरज लागली पाहिजे. आता मी पवित्र आत्म्याशिवाय स्वप्न नाही बघू शकत. ते लोक आहेत माझ्यासोबत. पवित्र आत्म्यासोबत स्वप्न नाही बघू शकत. लोक स्वप्न बघतात. कारण इकडे काय सांगितलं की आत्मा पोचणार आणि स्वप्न बघतील. आणि इकडे जे स्वप्न आहे ते कोणते स्वप्न आहे? परमेश्वराची स्वप्न तुमच्यासाठी, परमेश्वराचे स्वप्न तुमच्या जगासाठी, की तुम्ही तुमच्या डोक्याला परमेश्वराच्या आत्म्याद्वारे वापरू शकाल. तेव्हा ते सांगत आहेत की देशामध्ये दंगा होईल, तुम्ही सांगता की देशामध्ये शांती असेल. तुम्ही ते स्वप्न बघत आहात जे परमेश्वर इच्छितो तुमच्या देशासाठी. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते स्वप्न बघत आहात. नाही की तुम्ही तुमचे स्वप्न बघत आहात. नाही, परमेश्वराला तुमचं डोकं पाहिजे आहे तुमचं जग बदलण्यासाठी. तुम्ही प्रार्थना करता तुमच्याकडे हे स्वप्न आहे. नाही नाही नाही. भारतामध्ये शांती आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. भारताच्या गल्लीमध्ये चर्च आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. प्रत्येक घरामध्ये चर्च आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. रस्ते खाली असणार संडेला आणि प्रत्येक व्यक्ती घरातला संडे चर्चला जात आहे. हे पवित्र आत्मा तुमच्याकडे आणणार आहे की तुम्ही परमेश्वराच्या स्वप्नांसाठी आपल्या डोक्याला उघडा. जसं परमेश्वराला अब्राहमाला बदलण्यासाठी आणि आम्हाला आशीष देण्यासाठी अब्राहमाच्या डोक्याची गरज होती. तर अब्राहमाचं डोकं नाही बदललं असतं तर आपण आज अब्राहमाची मुलं नाही बोललो गेलो असतो. आपल्याकडे अब्राहमाची आशीष नसली असती. आपल्या जगामध्ये परमेश्वराच्या आशीष का माणसाच्या डोक्याच्या उघडण्याने आणि न उघडण्यावरती आधारित होती काय तुम्हाला माहीत आहे? जर त्या दिवशी अब्राहमाचं डोकं नाही उघडलं असतं तर माझ्या आणि तुमच्याकडे कदाचित त्या आशीष नाही आली असती. जेव्हा परमेश्वराने ह्याला सांगितलं की तुला एक मुलगा होईल तेव्हा पण याचं स्वप्न बदललं नव्हतं. तेव्हा पण याचं स्वप्न परमेश्वराचं स्वप्न नाही बनलं होतं. त्याला हा प्रभू माझ्या घरामध्ये दासींचे पण मुलं आहेत, ते पण माझी मुलं असतील. अजूनपर्यंत पण त्याचं स्वप्न हे नव्हतं ज्याचे परमेश्वराचं स्वप्न त्याच्यासाठी होतं. लोक आहेत. कोणती स्वप्न बघत आहात तुम्ही? 2 मजल्यामध्ये राहण्याचे किंवा 2.5 लाख 50 लाख लोकांना वैश्वमध्ये आणण्याचे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करत आहात? परमेश्वराला तुमचं डोकं पाहिजे आहे. तुमच्याकडे स्वप्न आहे तुमचं पूर्ण गल्ली येशू ख्रिस्तामध्ये येत आहे, पूर्ण गाव येशू ख्रिस्तामध्ये येत आहे. नातेवाईकच्या जातीपासून तुम्ही आला आहात. स्वप्न एक दिवशी जगातला प्रत्येक अगरवाल येशू समोर गुडघे टेकेल येशूच्या नावात. प्रत्येक अगरवाल, प्रत्येक मित्तल, प्रत्येक पंसल, प्रत्येक माणूस जो वाणी बोलवला जातो, प्रत्येक माणूस जो मारवाडी बोलला जातो, त्याचं स्वप्न आहे की तो कोणाला जाणेल? येशू ख्रिस्ताला जाणेल. हे माझं स्वप्न आहे.
मी परमेश्वराचं स्वप्न बघत आहे. मी त्याच्यासारखं जगण्याचा नाही विचार करत आहेत ते माझ्यासारखं जगणं सुरू करतील. माझं स्वप्न आहे. आपण काय म्हणतात, ही स्वप्न, परमेश्वराची स्वप्न, हे नाही मला मुलीची स्वप्न येतात, मुलाची स्वप्न येत आहेत. तोल तुमच्या डोक्याला उघडावं लागेल. अब्राहमाला उघडावं लागलं तेव्हा जाऊन आपल्याकडे काय आली, आशिष. काही लोकांना स्वप्न येतात, ओ माझी आई आजारी आहे, जर मेली तर. ओ कोणतं स्वप्न बघत आहात तुम्ही? काही लोकांना अशीच स्वप्न येतात. ते काही कार चालवत आहेत आणि ते कार ॲक्सिडेंट होईल आणि ते पत्राला मरून पडले तर काहीतरी आहे. कोणतं स्वप्न बघत आहेत तुम्ही? चुकीचं स्वप्न नका बघू, कारण स्वप्न पूर्ण होतात. आणि जेव्हा इकडे परमेश्वर सांगत आहे तेव्हा काय तो सांगत आहे, योग्य स्वप्न. कोणती स्वप्न? जी स्वप्न परमेश्वराने तुम्हाला दिली आहेत. प्रेज द लॉर्ड. जे स्वप्न परमेश्वराकडे तुमच्यासाठी आहेत. हालेलुया. ऐकताय तुम्ही? नाहीतर तुम्हाला कधीच नाही समजणार की तुम्ही किती मोठे बनू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. बोला, मी भविष्यवाणी करण्यासाठी आहे. कोणती भविष्यवाणी? जी माझ्या जगाला योग्य करेल. शेजाऱ्याला बोला, मन फिरवा, मन लावा, कोणावरती लावा? राज्यावरती. प्रेज द लॉर्ड. उठू आपल्या हाताने, करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना, करा अन्य भाषेमध्ये प्रार्थना. आणि बघा स्वप्न, करा भविष्यवाणी, बघा त्या दर्शनांना जो पवित्र आत्मा तुम्हाला दाखवू इच्छितो. कारण पवित्र आत्मा यासाठी दिला गेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रडू शकता महिमा, अजून चांगल्या प्रकारे रडू शकता महिमा. बोला, मी सत्यनिष्ठ आहे आणि सत्यनिष्ठेच्या कामांना करतो. माझ्याद्वारे परमेश्वराचे राज्य पुढे जाईल. मी माझं मन परमेश्वरावरती लावून ठेवेन. त्याच्या स्वप्नांना बघेन, त्याच्या दर्शनांना बघेन जे त्याने माझ्यासाठी बघितले आहेत. प्रभू येशूच्या नावात आमीन. ही वेळ आपली भेट, आपले दशमांश, आपली पार्टनरशिप तुम्ही देऊ शकता. हालेलुया. धन्यवाद देतो प्रभू तुमच्या दयेसाठी, प्रेमासाठी, करुणेसाठी. धन्यवाद प्रभू या भेटीला आणण्याचा अनुग्रह, संधी, ज्ञान देण्यासाठी. जसं आम्ही दिला आहे प्रभू तुमच्या वचनाद्वारे ज्ञान मिळवून त्याला आम्ही करण्यासाठी दिला आहे प्रभू. त्या विश्वासामध्ये दिला आहे जो आमचा तुमच्या वचनांमध्ये आहे. जसं आम्ही दिला आहे ह्याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. ओ प्रभू धन्यवाद देतो. आम्ही आमच्या भेटींवरती आशिषांचं आव्हान करतो तुमच्या राज्याच्या वाढीसाठी आणि विकासासाठी. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही कधीच उद्धार ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, हा तुमचा क्षण आहे. ह्या शब्दांना बोला. बोला, हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून. आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल तर अभिनंदन. परमेश्वराच्या
राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. उभे राहू शकता. परमेश्वराचा धन्यवाद देऊया. परमपित्याचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा कायमसाठी आमच्या जीवनामध्ये निवास करेल आणि आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन.